नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। या बिनउत्साही नेत्याला त्याच्यावर कारवाई करावी, अटक करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी एका बाजूला जय भीम सभेमध्ये बोलायचं आणि मनातला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असलेला राग अशा प्रकारे व्यक्त करायचा, या दुहेरी भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे नेते जितेंद्र आव्हाड हे वागत असावे असं त्यांच्या वागण्यातून आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी माफी मागितली तरी हे मगरीचे अश्रू आहेत आणि हे अश्रू, या अश्रूंचा परिणाम काही होणार नाही। त्याच्यामुळे सरकारकडे आमची मागणी आहे, कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी। सर, आव्हाड यांनी माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यांचं म्हणणं आहे की स्मृतीचं दहन करत असताना अनादानाने तो फोटो फाडला गेला, त्यांनी माफी मागितली, कसं पाहिजे? ही माफी जी आहे हा सगळा ढोंगीपणा आहे। आव्हाडांची माफी म्हणजे मगरीचे अश्रू आहेत। या मगरीच्या अश्रूला काहीही किंमत नाही, कारण मनुस्मृतीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने आम्ही निर्णय घेतला, सांगितलं की दिल्लीवरून आलेल्या ज्या शिफारसी आहेत त्या सगळ्या शिफारसी आम्ही स्वीकारणार नाही असं शिक्षण मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेबांनी स्पष्ट केलेलं। त्याच्यामुळे ज्यावेळी महाराष्ट्र सरकार त्या गोष्टी घेणारच नाहीये, मग हा स्टंट करण्याचं काही कारणच नाही। आणि हा स्टंट ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कार्यकर्ता सांगतोय, व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे की कार्यकर्ता सांगतोय की थांबा, आणि जर तरी त्यांना ते कळत नसेल तर हा मूर्खपणा आहे आणि या मूर्खपणाची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा स्पष्ट मत। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।